मानवी समस्या निर्मूलन करण्यासाठी विनामूल्य सेवा कार्य करणारा प्रश्नोत्तर विभाग दुःखी कष्टी लोकांना सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. या विभागात काम करण्यासाठी जास्तीत जास्त हातांची गरज आहे. निसर्गाचे बिघडलेले चक्र, दुष्काळ सदृश्य परिस्थिती, चाऱ्याचा अभाव अशा संकटांना सध्या सर्वांना सामोरे जावं लागत आहे. या समस्यांवर सेवा मार्गाच्या कृषीशास्त्र या ग्रंथात प्रभावी उपाययोजना सांगण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी विविध आंदोलनांची अजिबात गरज नाही. त्याकरता प्रामाणिकपणे कृतिशील प्रयत्नांची आवश्यकता आहे. तसेच शेतातील दैवतांचा प्रतिवर्षी मानसन्मान होणे गरजेचे आहे. सेवा मार्गाच्या आरोग्य आयुर्वेदिक विभागाने तयार केलेल्या औषधींमुळे कॅन्सरसारखे असाध्य आजार बरे होतात. निरोगी जीवन जगण्यासाठी सेवेकऱ्यांनी आहार विहार याकडे लक्ष दिले पाहिजे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सेवा मार्गातर्फे डॉक्टर आपल्या घरी हा अभिनव उपक्रम राबवला जातो. डॉक्टरांची टीम आदिवासी पाड्यांवर जाऊन रुग्णांची तपासणी करते, औषधे देते आणि अनेक वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. आजारपण आणि धनाची हानी होऊ नये यासाठी सेवेकऱ्यांनी वास्तुदोषावर उपाययोजना करून घेताच घरात अळगळ ठेवू नये. जाडी जळमटे, तुटलेल्या चपला, फुटकी भांडी, फाटलेले कपडे, बंद घड्याळे घरात ठेवू नये. सेवा मार्गाच्या कायदेशीर विभागाचा सल्ला घेण्यात यावा. तसेच सेवा केंद्राच्या नियोजनासाठी प्रशासकीय कामकाज विभागाच्या संपर्कात राहावे. देश विदेश अभियान, दुर्ग संवर्धन, स्वयंरोजगार, याज्ञिकी, मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती, पर्यावरण, प्रकृती आणि विवाह मंडळे या सर्व विभागांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करावी आणि सेवा मार्गाच्या सर्व उपक्रमांना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान करावे. सेवा केंद्रामध्ये सामुदायिक किंवा घरी वैयक्तिक स्वरूपात श्री स्वामीचरित्र, सारामृत, दुर्गा सप्तशतीचा पाठ करून ह्या सर्व सेवा श्रींच्या चरणी रुजू करणाऱ्यांनी निर्धार केला पाहिजे की नवीन वर्षामध्ये सर्वांना सुख, समृद्ध, यश, कर्तृत्व, निरामय आरोग्य लाभेल. श्री गुरुपीठातून सिद्ध करून घेतलेले श्रीयंत्र, रुद्रयंत्र यावर आपण सेवा कराव्या आणि त्याची स्थापना आपल्या घरी करावी. उपवर मुलामुलींच्या विवाहासाठी विवाह संस्कार विभागाशी आपण संपर्क साधावा. समाज आणि राष्ट्र कल्याणासाठी दरमहा एकदिवसीय जे पारायण होतात, नवनाथ, श्री गुरुचरित्र, रामकुंड आणि कुशावर्त तीर्थावर होणारी स्वच्छता अभियान, मूल्यसंस्कार मेळावे, वधूवर परिचय मेळावे, कृषी मेळावे हे सर्व जनतेच्या हितासाठी आहेत आणि याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा आणि यामध्ये सहभाग घ्यावा.